नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर त्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 25 जुलै 2026. हे आपण महत्त्वाचे 12 प्रश्न पाहत आहोत. आणि मित्रांनो, आपण दररोज सकाळी 6:30 वाजता आपल्या युट्यूब चॅनलवरती संपूर्णपणे 12 प्रश्न करंट अफेअर चालू घडामोडीचे घेऊन येत असतो. आणि मित्र हो, आपण व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि मित्रांनो, कोणतीही परीक्षा असल्यास चालू घडामोडी हा विषय येतो. आता एमपीएससी टू तलाठी एक्झाम्स आहेत, त्या अनुषंगाने मी परिपूर्ण 12 प्रश्न बनवत आहे. त्यात तुम्हाला मदत नक्की होऊ शकते. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. कालचा प्रश्न होता, आय एन एस महेंद्रगिरी कोणत्या प्रकल्पाअंतर्गत विकसित करण्यात आले आहे? तर उत्तर होतं प्रोजेक्ट 17A अंतर्गत ते विकसित करण्यात आलेले आहे. आजचा पहिला प्रश्न, फ्रान्सने कोणत्या वयाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालणारा पहिला EU देश म्हणून निर्णय घेतला? म्हणजे सोशल मीडिया बंदी लहान मुलांसाठी, तर 15 वर्षाखालील मुलांसाठी पूर्णपणे सोशल मीडिया बंदी घातलेली आहे. आणि पहिला युरोपियन युनियन देश ठरलेला आहे तो म्हणजे फ्रान्स. आपण पाहूया आणखी काय. स्पेन 16 वर्षाखालील मुलांसाठी प्रस्ताव आहे. ग्रीस 15 वर्षाखालील मुलांसाठी प्रस्ताव. डेन्मार्क 15 वर्षाखालील. व्हिएतनाम 16 वर्षाखालील पूर्ण मीडियाचा वापरावर नवीन निर्बंधाचा प्रस्ताव. जगातील पहिला देश आहे तो ऑस्ट्रेलिया, 16 वर्षाखालील संपूर्णपणे बंदी घातलाय. आणि युरोपियन युनियन मधला पहिला देश कोण ठरलाय? फ्रान्स ठरलेला आहे, किती 15 वर्षाखालील मुलांना आता बंदी घातलेली आहे. ओके. दुसरा प्रश्न आपण पाहतोय, आसाम मधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय लष्कराने 19 जुलै 26 रोजी कोणती मोहीम राबवली? तो उत्तर होतं ऑपरेशन पाणी आराम. या नावाचा जो ऑपरेशन होता तो आसाममधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मोहीम राबवली होती. येथील पाहूया, आसाममधील मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा आणि राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य. स्थापना 26 जानेवारी 1950. आसाम राज्याची राजधानी दिसपूर. सर्वात मोठे शहर गुवाहाटी. भाषा आसामी, बंगाली, बोको, हिंदी आणि इंग्रजी. ठीक आहे. आपल्याला एकूण जिल्हे आहेत 35. विधानसभा मतदारसंघ 126. लोकसभा मतदारसंघ किती? 14 आहेत. कामाख्या मंदिर आहे. माजुली बेट आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. मानस राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे, आपल्याला माहित पाहिजे इतकं काही एवढं आहे. आणि आसामला पूर्वीचे प्रवेशद्वार म्हटले जाते. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला माहित असावं. ओके. पुढं तिसरा प्रश्न आपण पाहतोय. क्रमांक तिसरा प्रश्न आपण पाहतोय, लक्षात ठेवा. बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 चा अधिकृत शुभंकराचे नाव काय आहे? आता बॅडमिंटन जर पाहायला गेलं, विश्व चॅम्पियनशिप 2026 चे अधिकृत शुभंकराचे नाव काय आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे पिको. शुभंकरचं नाव काय? पिको आहे. लक्षात असू दे. ठीक आहे. ओके. चौथा प्रश्न. आता मी मुद्दामच बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा पिको आहे. आणि आता आणखी एक आहे, ग्लास्को 2026 राष्ट्रकुल खेळाचे अधिकृत शुभंकर काय आहे? दोन्ही कव्हर करण्याचं काम केलंय, लक्षात ठेवा. त्याचं पिको आहे, तर ह्याचं काय मित्रांनो? फिनी आहे. लक्षात ठेवा. ग्लास्को 2026 राष्ट्रकुल खेळाचे अधिकृत शुभंकर काय आहे? तर उत्तर आहे फिनी. हे लक्षात असू दे. आपलं उत्तर काय आहे? फिनी आहे. पाचवा प्रश्न. 23 मार्च ते 31 मार्च 2027 दरम्यान होणाऱ्या 14व्या दक्षिण आशियाई खेळाचे यजमानपद कोणता देश भूषवेल? तर उत्तर आहे पाकिस्तान देश भूषवणार आहे. 23 मार्च ते 31 मार्च 2027 दरम्यान होणाऱ्या 14व्या दक्षिण आशियाई खेळाचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? पाकिस्तान. 23 मार्च ते 31 मार्च 27 दरम्यान होणाऱ्या 14व्या दक्षिण आशियाई खेळ स्पर्धा. 14वे दक्षिण आशियाई खेळ कालावधी 23 मार्च ते 31 मार्च 27. यजमान देश पाकिस्तान. मुख्य यजमान शहर लाहोर मध्ये या स्पर्धा होणार आहेत. ठीक आहे. 14व्या दक्षिण आशियाई खेळाचे यजमानपद कोणाला मिळाले आहे? पाकिस्तान. आणि पाकिस्तान कुठे होणार आहे? लाहोर मध्ये होणार आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. आपण पाहतोय 6वा प्रश्न. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो अजित डोवल यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. मग आपण पाहायला गेलं 26चा पुरस्कार हा अजित डोवल यांना मिळाला.
तो 44वा पुरस्कार होता अजित डोवल यांना मिळणार आहे. नितीन गडकरी यांना 2025 चा पुरस्कार मिळाला आणि तो मित्र हो लक्षात असू दे तो 43वा पुरस्कार आहे. ठीक आहे. आणि सुधा मूर्ती यांना 2024 चा हा पुरस्कार मिळालेला आहे आणि पाहायला गेलं 2024 चा हा पुरस्कार मिळालाय आणि तो 42वा पुरस्कार होता. आणि नरेंद्र मोदी यांना 2023 चा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो आणि तो 41वा पुरस्कार होता. आपल्याला सगळ्या पुरस्काराचे नंबर्स माहित पाहिजे आणि कोणता कधी मिळाला हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. कोण देतो पुरस्कार? प्रदान करणारी संस्था टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट पुणे, स्थळ पुणे, महाराष्ट्र. आणि हा पुरस्कार 1 ऑगस्ट रोजी दिला जातो, लक्षात असू दे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 7वा प्रश्न आपण पाहतोय की महाराष्ट्र राज्याने कोणता दिवस दरवर्षी अजितदादा पवार यांची जयंती म्हणून अधिकृतपणे साजरी केली जाणार आहे? तर उत्तर आहे 22 जुलै रोजी अधिकृतपणे साजरा आता होणारा अजित पवार यांचा जयंती महाराष्ट्र शासनाने राज्याने दरवर्षी कधी 22 जुलै रोजी साजरी करण्याची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे. नेक्स्ट 8वा प्रश्न. रॉयल एअरफोर्सचा सहयोगी लढाऊ विमान कार्यक्रम स्ट्रोम फायटर कोणत्या देशाने सुरू केला आहे? पाहायला गेलं तर युनायटेड किंगडम ब्रिटनने सुरू केलेला आहे. ठीक आहे. स्ट्रोम फायटर संबंधित दल रॉयल एअरफोर्स घोषणा जुलै 26. ठीक आहे. कोलॅबरेटिव्ह कॉम्बॅट एअरक्राफ्ट हा कार्यक्रम आहे. उद्देश मानवविरहित ठीक आहे रॉयल विंगमॅन लढाऊ विमान विकसित करणे म्हणजे मानव नसणार त्यात लक्षात ठेवा. ही विमाने टायफून व भविष्यातील टेम्पेस्ट सारख्या मानवी वैज्ञानिक असलेल्या लढाऊ विमानासोबत कार्य करतील. उद्दिष्ट युरोपमधील पहिले 6व्या पिढीचे हवाई दल विकसित करणे याचा मागचा हा उद्देश आहे. आणि स्ट्रॉम फायटर कोणत्या देशाने सुरू केलाय? युनायटेड किंगडम ब्रिटनने सुरू केलेला आहे हे आपल्याला माहित पाहिजे. आपण पाहतोय 9वा प्रश्न. ब्रँड फायनान्स इंडिया 100 रिपोर्ट 26 नुसार सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता? त्याचं उत्तर आहे मित्रांनो टाटा समूह हे त्याचं उत्तर आहे. ब्रँड फायनान्स इंडिया 100 रिपोर्ट 2026 नुसार सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता? तर टाटा समूह हा ब्रँड आहे हे आपल्याला माहित असावं. 10वा प्रश्न. तमिळनाडू सरकारने कोणत्या एकात्मिक डिजिटल आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे? त्याचं उत्तर आहे पहिलं ऑप्शन नंबर 1 नलम TN हा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे राज्य तमिळनाडू. शुभारंभ जुलै 2026. उद्देश काय? राज्यातील सरकारी आरोग्य सेवा पूर्णपणे डिजिटल व नागरिकाभिमुख करणे. सुविधा व्हॉट्सअपद्वारे OTP नोंदणी ऑनलाईन म्हणजे OPT नोंदणी करणे. ऑनलाईन डॉक्टर अपॉइंटमेंट सरकारी रुग्णालयामध्ये डिजिटल आरोग्य सेवा रुग्णांसाठी AI सुधारित सुविधा. ठीक आहे. म्हणजे नलम TN हे कोणी सुरू केलंय? आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म तर तमिळनाडू सरकारने सुरू केलं आहे. 11वा प्रश्न. भारताचे 99वे ग्रँड मास्टर कोण ठरले? ऍक्च्युली VS रतनवेल आहे त्यांचं नाव आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. VS रतनवेल पाहिजे नाव लक्षात असू दे. 99वे ग्रँड मास्टर आहेत. आपण 90 पासून 99 पाहूया. 90वे ग्रँड मास्टर इलमपर्ती AR 91 VS राहुल 92 आर्यन वर्षे 93 आरव देंगला 94 अनुज श्रीवत्री 95 साकेत पल्ले 96 प्रणित मोरे 97 हर्षवर्धन GB 98 N कविन आणि 99 मित्रांनो VS रतनवेल आहेत लक्षात ठेवा. भारताचे ग्रँड मास्टर टोटल 90 पासून 99 पर्यंत घेण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला तेही माहीत असणं आवश्यक आहे. 12वा प्रश्न. 29 जुलै रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर उत्तर पाहायला गेलं जागतिक निसर्ग संवर्धन दिन आणि जागतिक हेपॅटायटिस दिन साजरा केला जातो. म्हणजे वरील दोन्ही दिवस साजरे केले जातात 29 जुलै रोजी. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरला? 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरला? ऑप्शन आहे वाल्वी, मुक्काम पोस्ट, बोंबिलवाडी, बाई पण भारी देवा, धर्मवीर. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असू शकतं? ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.